लग्नाची बेडी या मालिकेच्या 3 डिसेंबरच्या महा एपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू ॲक्च्युली काम करण्यासाठी तयार नसते, पण विनू, सावी, रत्नाकर सगळेच जण सिंधूला काम करण्यासाठी रिक्वेस्ट करतात आणि अखेर सिंधूचा नाईलाज होतो. राणीचा पाय पाण्यावरून घसरून पडल्यामुळे आयत्या वेळेला सिंधूला सीतेचा रोल करण्यासाठी आग्रह केला जातो आणि रुक्मिणी, ऋतुजा यांनी कितीही विरोध केला तरी रत्नाकर सिंधूला रिक्वेस्ट करतो, सिंधू प्लीज तुला हे करायला पाहिजे आश्रमासाठी, आणि सिंधूचा नाईलाज होतो. सिंधू होकार देते. राघव अगदी खुशीत सिंधूकडे पाहत असतो. त्यावेळेला आश्रमातील बाई म्हणतात, खरंच सिंधू मॅडम तुम्ही आयत्या वेळेला आम्हाला मदत केलीत, हे खरंच खूप चांगलं झालं. सिंधू म्हणते ठीक आहे, मी हा रोल करायला तयार आहे. तितक्यात राघव उठतो आणि म्हणतो, मला असं वाटतंय डॉक्टर बाई तुम्ही हा रोल नक्कीच करावा, कारण आश्रमातील मुलांसाठी तरी त्यांना हा फंड मिळणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. मला असं वाटतंय की तुम्ही हा रोल करावा. राघवच्या एका शब्दावरती सिंधू हा रोल करायला तयार होते. अखेर सिंधू आणि राघव, राम आणि सीता हा रोल करत असतात. सिंधूने आपलं म्हणणं ऐकल्यावरती राघवच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. नंतर आता विनू आणि सावी दोघं नाचायला लागतात. सिंधू पण खूप खुश होते. तोपर्यंत इकडे मधुराणी आपल्या रूममध्ये असते. आगीत तेल ओतण्यासाठी रेश्मा तयारच असते. मधुराणी रूममध्ये असताना तिकडे आता रेश्मा येते आणि म्हणते, वहिनी तुम्हाला माहिती आहे का बाहेर काय चाललंय? मधू म्हणते, बाहेर खूप गडबड असेल ना, म्हणजे मला खूप वाईट वाटतंय ग, माझ्यामुळे आश्रमातील हे नाटक होणार नाही, फंडिंग होणार नाही, मला याचं खूप वाईट वाटते. पण मी एक काय काम करणार आहे माहिती आहे का, माझा पाय बरा झाला ना की मी डान्सचा एक चॅरिटी शो करेन आणि त्या चॅरिटी शोमधून जे काही फंडिंग मिळेल ना ते आश्रमाला देईन, कारण माझ्यामुळे त्यांचं फंडिंग थांबले, मला खूप गिल्टी वाटतंय. रेश्मा म्हणते, जरा भानावरती या, तुमच्यामुळे कुणाचं काही अडत नाही. यावरती आता इकडे मधू सांगते, म्हणजे अगं म्हणजे माझ्यामुळे आता हे नाटक तर होणार नाही, कारण इतक्या कमी वेळेमध्ये कोण रिप्लेसमेंट आर्टिस्ट मिळणार. यावरती रेश्मा सांगते, ऑलरेडी रिप्लेसमेंट आर्टिस्ट मिळालेला आहे. मधू म्हणते, कोण? यावरती रेश्मा म्हणते, आम्ही तुम्हाला सांगून थकलो की राघव भाऊजींना आणि विनूला या सिंधूपासून सावध करा, सिंधूपासून लांब ठेवा. सिंधू करणार आहे सीतामाईचा रोल. बघा आता सीतामाईचा रोल करता करता राघव भाऊजींना आपल्या जाळ्यात नाही ओढलं ना म्हणजे मिळवलं. मधू म्हणते, रेश्मा माझा राघववरती पूर्ण विश्वास आहे. आता इकडे रामलीला चालू होते. रत्नाकर होस्टिंग करत असतो. रत्नाकर सांगत असतो की रामाने रावणाशी युद्ध करून सीतामाईला सोडवून आणलेलं आहे आणि सीतामाई पुन्हा एकदा रामराज्यामध्ये आलेल्या आहेत. रामराज्यामध्ये सीतामाई आल्यावरती सीतामाईची दुःख काही संपत नाही आहेत. सीतामाईला होणाऱ्या दुःखांची आपण या उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत, असं म्हणत आता रत्नाकर होस्टिंग करत असतो आणि बॅकग्राऊंडला सगळं चालू असतं. इकडे सीताला रामाने सोडवून आणलेलं असतं आणि राम सीतेला सांगत असतो, मी आपल्या जनतेचं म्हणणं नाकारू शकत नाही. आपली जनता किंवा रयत जे काही म्हणत आहे त्यावरती मला विचार करावाच लागत आहे, असं म्हणत आता इकडे सीतेला रामाने वनवासात पाठवण्याची तयारी केलेली असते. कारण जनतेने सीतेला रावणाच्या इकडे राहण्यामुळे तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात आणि त्यामुळे रामाला आपल्या रयतेसाठी सीतेला पुन्हा एकदा वनवासात पाठवावं लागत असतं. मग रत्नाकर होस्टिंग करतो आणि पुन्हा सांगतो की रामराज्यामध्ये रामाची इच्छा नसताना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला वनवासात पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांचा आता राज्याभिषेक सुद्धा होतो. राज्याभिषेकानंतर रामचंद्रांनी आपल्या अनुज लक्ष्मणाला पाठवून सीतामाईला वनवासात पाठवण्याचा कठोर निर्णय घेतलेला असतो. खरं तर प्रभू रामचंद्रांना सीतामाईशिवाय करमत नसतं, पण रयतेचं तोंड बंद करण्यासाठी आणि रयतेमध्ये रामराज्य आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांना हा कठोर निर्णय घ्यावा लागतो. मग अनुज लक्ष्मणाला सीतामाईला वनवासामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला जातो आणि अनुज लक्ष्मण वनामध्ये सीतामाईला आणून ठेवतो. ज्या वेळेला सीतामाईला वनवासात सोडलं जातं तर सीतामाई त्यावेळेला आता प्रेग्नेंट असते. सीतामाई त्यावेळेला वनवासामध्ये इकडे तिकडे भटकत असते आणि तिला आपली कर्मकहाणी आठवत असते. सिंधू एका दगडावरती बसलेली असते आणि सिंधूला सीतामाईची नाही तर आपल्या स्वतःचीच कर्मकहाणी आठवत असते. सीतामाईप्रमाणे आपण पण वनवासाला निघालो होतो आणि आपल्या छोट्या बाळाला हरवून बसलो. ते सगळं दृश्य तिच्या समोर आठवतं की तिला सांगत असतात की तुमचं बाळ कदाचित दरीत पडलं असेल. सिंधूला या गोष्टीची जाणीव होते आणि सिंधू आता डोळ्यात अश्रू आणून सीतामाईची भूमिका करत असते. तोपर्यंत राणी आपल्या रूममधून येते. रेश्मा फोनवरती बोलत असते. त्यावेळेला मधू म्हणते, मला जायचं आहे नाटक बघायला. रेश्मा म्हणते, वहिनी तुमचा पाय बरा नाहीये, आत्ता कुठे तुम्ही जाणार? यावरती मधू सांगते, काहीही झालं तरी मला रामलीला नाटक पाहायचंच आहे. रेश्मा म्हणते, कसं काय वहिनी
वहिनी, घरचे ओरडतील मला तुम्हाला तिकडे नेलं तर. मधू म्हणते तुला न्यायचं नाहीये ना मला, मग मी जाते. यावरती रेश्मा विचार करते जर ह्या एकट्या गेल्या तर घरचे मला अधिक ओरडतील. मग रेश्मा म्हणते थांबा मी येते तुमच्यासोबत. असं म्हणत रेश्मा आता मधूला घेऊन नाटक पाहण्यासाठी निघते सुद्धा. रेश्मा आणि मधू दोघी नाटकाच्या ठिकाणी पोहोचतात. इकडे नाटकाचा पुढचा अंक सुरू झालेला असतो. पुढच्या अंकामध्ये सीतामाईचे जवळजवळ 9 महिने भरत आलेले असतात आणि वाल्मिकी ऋषी तिला पाहतात. वाल्मिकी ऋषींना ऑलरेडी कळलेलं असतं की रामाने सीतामाईचा त्याग केलाय. सीतामाई वनवासामध्ये एकटीच भटकत आहे. सीतामाई आता या अवस्थेमध्ये आहे हे वाल्मिकी ऋषींना पाहवत नाही. वाल्मिकी ऋषी सीतामाईकडे येतात आणि सीतामाईला सांगतात माई तुम्ही आमच्या आश्रमात चला. आणि ते सीतामाईची काळजी घेण्यासाठी तिला आश्रमात घेऊन येतात. आश्रमात आणल्यावरती वाल्मिकी ऋषी सीतामाईवरती लक्ष ठेवतात, तिची चांगली काळजी घेतात. आणि आता इकडे ऋतुराज बनलेला असतो वाल्मिकी ऋषी. ऋतुराजचे डायलॉग ऐकून इकडे ऋतूच्या टाळ्यांवरती टाळ्या वाजवत असते. सिंधू आता सीतामाईच्या रोलमध्ये आश्रमामध्ये वावरत असली तरी तिला आपले सगळे भोग आठवत असतात. आणि आता रत्नाकर होस्टिंग करत असतो आणि सांगतो की एक दिवस सीतामाईला प्रसव कळा सुरू झाल्या. सीतामाईला प्रसव कळा चालू होतात आणि आता इकडे सिंधूला आपली सगळी घटना आठवते. ज्या वेळेला सावीच्या वेळेला सिंधू प्रेग्नेंट असते त्यावेळेला सुद्धा ती एकटीच असते. राघवची सोबत साथ तिला त्यावेळेला आवश्यक असते, पण तरीसुद्धा सिंधू एकटीच असते आणि एकट्या सिंधूला हे सगळं हँडल करावं लागत असतं आणि सिंधू मनातल्या मनामध्ये खूप उदास असते. त्याच वेळेला नर्स येते आणि म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला मुलगी झाली आहे. आता सिंधूच्या जगण्याचा आधार सिंधूच्या आयुष्यात आलेली असते ती म्हणजे सावी. सावीला आपल्या हातात घेऊन सिंधू आता पुढील खडतर आयुष्य जगण्यासाठी समर्थ झालेली असते. आणि तीच अवस्था सीतामाईची पाहून सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं की सीतामाई तुझी अवस्था काय होती हे मी आत्ता समजू शकते. आणि इकडे सीतामाईने 2 गोड मुलांना जन्म दिलेला असतो, लव आणि कुश. असं रत्नाकर आता होस्टिंग करत असतो. रत्नाकर सांगतो की सीतामाईचे प्रसव कळेनंतर सीतामाईला 2 मुलांना गोड पुत्ररत्नांचा जन्म झालेला असतो, लव आणि कुश. त्यानंतर सुद्धा आता लव कुश सीतामाईच्या सोबत आश्रमात वावरत असतात. हळूहळू ते मोठे होत असतात. मोठे होत असताना त्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असतात. ऋषी वाल्मिकी त्यांना आता धनुर्विद्या आणि हे सगळं शिकवत असतात, पण त्यांच्या मनामध्ये शंका असतात की आमचे वडील कोण आहेत आणि आमचे वडील जर राजे आहेत तर आम्ही इथे का राहतोय. या प्रश्नांची उत्तरं आता ते सीतामाईकडे मागत असतात. त्यावेळेला सावी म्हणते आई. आई म्हटल्यावर ती एकच हशा पिकते. त्यावेळेला विनू म्हणतो अगं आई नाही माते म्हणायचंय माते. मग आता इकडे सावी म्हणते सॉरी माते आम्ही इकडे ना तुला एक प्रश्न विचारायला आलो आहोत की आमचे बाबा कोण आहेत. आमच्या बाबांची आमची भेट का नाही घडवून आण. आमच्या बाबांना तू का नाही बरं आम्हाला भेटवून देत. रत्नाकर सांगतो त्या 2 गोड मुलांना प्रश्न पडलेला असतो की त्यांचे बाबा कोण आहेत आणि ते या प्रश्नांची उत्तरं सीतामाईला विचारत असतात. असं म्हणत रत्नाकर पुढचं होस्टिंग करतो. त्याच वेळेला आता मात्र दोन्ही मुलं मोठी होऊन सिंधूला सारखे प्रश्न विचारत असताना इकडे रामराज्यामध्ये एका पूजेचं आयोजन असतं. पूजेमध्ये अश्वमेध पूजेमध्ये तिथे फक्त आणि फक्त सीतामाईशिवाय ही पूजा होऊ शकत नसते. मग ज्या वेळेला सीतामाईला वनवासात नेलेलं असतं प्रभू रामचंद्र सुद्धा आपल्या महालामध्ये वनवासातलं जीवन जगत असतात. ते सोफ्यावरती किंवा आपल्या पलंगावरती न झोपता खाली झोपत असतात. जे साधं अन्न असतं तेच खात असतात. मग सीतामाई त्यांच्या स्वप्नामध्ये येते. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात सीते तू आलीस. एक दिवस असा गेला नाही की तुझ्याशिवाय मला आठवण आली नाही. दरवेळेला तू माझ्या स्वप्नात येतेस. दरवेळेला मी तुझा हात पकडायच्या आधी निघून जातेस. आत्ता तरी निघून जाऊ नकोस माझ्या आयुष्यातून. सीतामाई म्हणते तुम्हाला आपल्या आयुष्यापेक्षा रयतेचं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही एक राजा म्हणून विचार करा, फक्त सीतेचा नवरा म्हणून विचार करू नका. असं म्हणत सीता आता प्रभू रामचंद्रांना सांगत असते. इकडे रेश्मा सांगत असते बघितलं का राणीवहिनी, अहो हे सगळं असं चाललंय. कधी तुमच्या हातातून सिंधू राघवला भाऊजींना घेऊन जाईल तुम्हाला कळणार पण नाही. आता राघव आणि इकडे सिंधू यांचं खरंच रोमॅन्टिक एक संभाषण चालू असतं, जे पाहून मधुराणीचा नुसता जळफळाट होत असतो. त्यानंतर इकडे दुसरा सीन सुरू होतो. दुसऱ्या सीनमध्ये दोन्हीही मुलं आमच्या वडिलांचं नाव काय. आता सिंधू विचार करते सीतामाई खरंच तुझं आयुष्य खूप खडतर होतं ग. तुझं आयुष्य जगितले मी सुद्धा जगले. काय उत्तर देऊ माझ्या सावीला. त्यावरती आता सिंधू डायलॉग बोलत नसते. मग राघव तिला खूण करत असतो की डायलॉग बोल, पण सिंधूला सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून सरकत असतो. मग मात्र राघव सावीला हात लावून सांगतो की आईला असा डायलॉग बोलायला सांग. मग आता सिंधू डायलॉग बोलते की तुमचे वडील हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. एक एक करत
आता सीन संपत जातात. नंतर घरी आल्यावरती खूप मोठी घटना घडते. घरी आल्यावरती इकडे रुक्मिणी चिडलेली असते आणि म्हणते आत्तापर्यंत ठीक आहे, म्हणजे सीतामाई हे वगैरे, पण राघव मला असं वाटतंय की त्या माय लेकीला या घरात घेऊन हाताला धरून तू कायमचं इथे राहायला राहशील का? राघव म्हणतो काकू तू काहीही बोलतेस. त्यावरती राजश्री म्हणते मग मग सावीला विनूला ओवाळायला का सांगितलंस? ही नको ती नाती का जोडलीस तू? यावरती राघव म्हणतो लहान आहेत ती दोघं. याच्यावरती राजश्री म्हणते आता याच्यावरती एकच उपाय आहे की तुम्ही दोघांनी दुसऱ्या बाळाचा विचार करायचा. असं म्हणत ती आता इकडे राणी आणि राघवला दुसऱ्या बाळाचा विचार करण्यासाठी मजबूर करत असते आणि सिंधू हे ऐकते.